रुको थांबा जरा, थांबा व्हिडिओ स्किप कर, सबर करो. नक्की स्किप करा. बोल. जर तुम्हाला पत्री सरकारबद्दल माहित असेल, जर नसेल तर व्हिडिओ नक्की पहा. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त मोहन भागवत यांना विचारण्यात आले की सावरकर यांना भारतरत्न देण्यास उशीर होतोय का. त्यावर मोहन भागवत हे म्हणाले की उस समिति में मैं नहीं हूं, लेकिन कोई मिला तो मैं पूछूंगा. लेकिन स्वातंत्रवीर सावरकर को भारत रत्न मिला नहीं मिला, तो भारत रत्न मिला तो उस सम्मान का गौरव बढ़ेगा. तर यावर दुसऱ्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आले की सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा की नाही यावे. यावर बाळासाहेब म्हणाले की देर आर टू फेसेस ऑफ सावरकर. एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर त्या सगळ्या याच्यामध्ये. तेव्हा अशा असणाऱ्या व्यक्तींनी की ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लढत होतं, या पत्री सरकारमधल्या लढाव्यांना पकडून नेण्याचं कामकाज जर कोणी केलं असेल तर हिंदू महासभेने त्यावेळेस केलं आणि एकाचं असणारं विधान होतं की हे आम्ही आमच्या प्रमुखाच्या सांगण्यावरनं करतोय. तर सावरकरांच्या कार्यकर्त्यांनी पत्री सरकारच्या कार्यकर्त्यांना पकडून देण्याचे कार्य केलेले आहे. म्हणजे पत्री सरकार म्हणजे काय, पत्री सरकार म्हणजे कोण, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सरकार स्थापन करण्यात आले. त्यालाच नाव प्रति सरकार असे नाव देण्यात आले. हे सरकार 1942 भारत छोडो आंदोलनाच्या नंतर तयार करण्यात आले. तर याला पत्री सरकार असे का म्हणतात. त्या काळात सातारा जिल्ह्यात हे तयार झालेले प्रति सरकार हे इंग्रजांच्यावर गुप्तपणे काम करत. तर आपल्या सरकारमध्ये काही ब्रिटिशांचे गुप्तहेर होते हे त्यांनी ओळखले होते आणि त्यांना शिक्षा म्हणून एक कडक काठीने एकदम त्यांच्या तळपायावर मारत, म्हणजे टाचावर मारत, इतके मारत की त्यांना वेदना असह्य वेदना होत, त्यांना चालायलाही जमत नसे. या शिक्षेला ग्रामीण भाषेमध्ये पत्री मारणे असे म्हणले जात. त्यामुळे याला पत्री शिक्षा किंवा या सरकारला पत्री सरकार असे म्हणले जात होते. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून कुठल्या टॉपिक तुम्हाला ऐकायला आवडेल हे मला नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ही माहिती माहित होती का, नक्की सांगा.